वळूयात पुढे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त फडणवीस सरकारनं पहिल्यांदाच अहिल्यानगरच्या चौंडीमध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेतली. या ऐतिहासिक कॅबिनेट बैठकीमध्ये सरकारने मोठे निर्णय घेतले. चौंडीला स्मृतिस्थळाचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी 681 कोटी रुपयांचा आराखडा मान्य करण्यात आलाय. त्याचबरोबर अहिल्यानगरमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. या संदर्भातला निर्णय घेतला गेला. चौंडीमध्ये राज्य मंत्रिमंडळानं कोणते मोठे निर्णय घेतलेत आपण पाहूयात. चौंडीमध्ये स्मृतिस्थळ संवर्धनाकरता 681 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मान्यता मिळालेली आहे. अष्टविनायक मंदिरासाठी 147 कोटी रुपये निधी दिला जाईल. तुळजापूर मंदिरासाठी 165 कोटी रुपये निधी देणार आहेत. तर नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिर विकास आराखड्यासाठी 275 कोटी रुपये. माहूरगड विकास आराखड्याकरता 829 कोटी रुपये. तर अहिल्यानगरमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणार आहेत. या संदर्भातला निर्णय घेतला गेलाय. अहिल्यानगरमध्ये मुलींचं स्वतंत्र ITI सुद्धा उभारलं जाणार आहे. राज्यात महिला सशक्तीकरणासाठी आदिशक्ती अभियान राबवलं जाणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या नावं बहुभाषिक चित्रपटाची निर्मिती केली जाईल. धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी यशवंत योजना राबवली जाणार आहे. अहिल्यादेवींच्या काळामधील 19 विहिरी, 6 कुंड, 34 जलाशयांचं संवर्धन राज्य सरकार करणार आहे. राहुरी दिवाणी न्यायालयाला मान्यता दिलेली आहे. कुंभमेळा प्राधिकरणाच्या कायद्याला सुद्धा मंजुरी दिली गेली आहे.